कोकणात अनेक ठिकाणी वेतोबाची मंदिरं पाहायला मिळतात. पण हा वेतोबा कोण? तुम्ही कधी जाणून घेतलंय का? तर मग हा व्हिडिओ पूर्ण पहा. वेतोबा म्हणजेच वेताळ. ळ याचा अपभ्रंश कालांतराने होऊन हा देव वेतोबा नावानं ओळखला जाऊ लागला. वेतोबा संदर्भातील अनेक कथा प्रचलित आहेत. त्यापैकी एक अशी की वेतोबा हा मूळ भगवान शिवाचा द्वारपाल. आता त्यावेळी त्याचे रूप हे शिवाच्या एका गणापैकी होते. एके दिवशी माता पार्वतीला आत जाण्यास वेताळानं नकार दिल्यामुळे संतापलेल्या मातेनं वेताळाला शाप दिला. तू पृथ्वीवरती मनुष्य जन्म घेशील. पृथ्वीवर आलेल्या वेताळानं गावांचं रक्षण करण्याचं काम केलं. तो भूतावळीचा नायक जरी असला तरी लोकांच्या संरक्षणासाठी तो आजही गावच्या गावं फिरतो अशी लोकांची श्रद्धा आहे. तळ कोकणात अनेक ठिकाणी वेतोबाची असंख्य मंदिरं आहेत. कोणत्याही शुभकार्याच्या आधी वेतोबाचा कौल घेतला जातो. इतकंच काय तर गावावरती कोणतं संकट ओढावलं असेल तरीही वेतोबाचाच कौल घेतला जातो. वेतोबाला चांबड्याच्या चपला आणि केळ्यांचा घड अर्पण केला जातो. आजही अनेक मंदिरांमध्ये तुम्हाला लहान आकारांच्या चपलांपासून ते भल्या मोठ्या चांबड्यांच्या चपला दिसतील. या चपला घालूनच देव वेतोबा फिरतो अशी समजूत आहे. कारण येथे अर्पण केलेल्या चपला कालांतरानं झिजतात. अर्थातच वेतोबा गावात फिरतो त्यामुळेच असे होते अशी श्रद्धा आहे. वर्षातून 2 वेळा म्हणजेच कार्तिक पौर्णिमेला आणि मार्गशीर्ष पौर्णिमेला वेतोबाचा उत्सव साजरा केला जातो.